नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युवा सारथीमध्ये. आपल्या मुलाला नामांकित खाजगी शाळेत शिक्षण मिळावं असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आणि म्हणून RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पण अर्ज करताना एक छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला तुमच्या मुलाचा प्रवेश नाकारू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे प्रत्यक्ष स्क्रीनवर दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला घरी बसून स्वतःचा अर्ज अचूक भरता येईल. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला बेसिक माहिती आहे असं गृहीत धरून सर्वात आधी गुगलवर जाऊन RTE ॲडमिशन 2025-26 असं गुगलमध्ये टाईप केल्याच्या नंतर जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला असं पूर्ण वेबसाईट दिसेल. त्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाणं गरजेचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्यामध्ये सर्वात आधी, आणि इथले पूर्ण डिटेल्स काळजीपूर्वक भरायचे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आडनाव, नाव वगैरे सगळे डिटेल्स व्यवस्थित भरायचे. चाइल्ड डिसॅबिलिटी, डेट ऑफ बर्थ टाकताना काळजी घ्या. त्यानंतर वरती दिलेला कॅप्चा भरून सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, एक मॅसेज येईल. त्या मॅसेजमध्ये तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड भेटणार आहे. त्यानंतर तो आल्याच्यानंतर पुन्हा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन वरती जसा ID आलेला आहे तो टाकून पासवर्ड, नंतर खाली दिलेला कॅप्चा भरून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर सगळ्यात आधी हे पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्ही पूर्ण डिटेल्स भरताना एकदम काळजीपूर्वक भरवा. आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव विद्यार्थ्याच्या नावानंतर, त्यानंतर आईचं आडनाव, नाव पूर्ण भरायचं आहे काळजीपूर्वक. त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ पुन्हा एकदा काळजीपूर्वक भरायची आहे. त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, तिथं तुम्हाला एज दिसेल आपल्या बालकाचं किती आहे ते. इथले डिटेल्स एकदम काळजीपूर्वक भरायचे. त्यानंतर पॅरेंट स्टेटस, ॲड्रेस व्यवस्थित भरायचे, जे तुमच्या आधार कार्डवर डॉक्युमेंट्सवर जे ॲड्रेस असेल त्याप्रमाणे. इथं विलेजच्या खाली एक ऑप्शन येईल गुगल ॲड्रेस नावाचं. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या घराचा ॲड्रेस पॉईंट करायचा आहे काळजीपूर्वक एकदम. आम्ही आधी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे इथं ती लिंक ओपन होणार नाही आहे. त्यानंतर तुम्ही RTचा याआधी फायदा घेतलेला असाल, येस नो ते ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर सेव्ह करून पुढं जायचं. इथं सेव्हचं ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये पुढं गेल्याच्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये तुमचे आणखी डिटेल्स, स्टँडर्ड निवडायचं आहे, वर्ग पहिला. त्यानंतर तुमची कॅटेगरी, रिलिजन निवडायचं आहे. त्याच्यानंतर खाली कॅटेगरी निवडायची आहे, जी कोणती असेल त्यानुसार. त्यानंतर इथले डिटेल्स व्यवस्थित भरायचे, आधार नंबर वगैरे जे मागितलेले. दिव्यांग ऑप्शन जे काय असेल ते तुमच्या पद्धतीनं भरायचं आहे. आधार कार्ड नंबर असल्यास यस करून भरायचे. त्यानंतर
पॅन नंबर असल्यास मोबाईल नंबर, ईमेल आय डी पालकांचा. त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे रेडी ते सिलेक्ट करायचे पुढं अपलोड करण्यासाठी आणि सेव्ह करून पुढं जायचं आहे. त्यानंतर पुढच्या डॉक्युमेंट्समध्ये त्यानंतर 600 KB पर्यंत डॉक्युमेंट्सची साईज असली पाहिजे. त्या साईजचे डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये बनवून घ्यायचे. ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं तुम्हाला खाली डॉक्युमेंट्स दिसतील अपलोड केल्याच्यानंतर. आम्ही अगोदरच अपलोड केलेले त्यामुळे इथं डाउनलोड फाईल म्हणून दाखवत आहे. हे झाल्याच्यानंतर तुमचा फॉर्म जवळपास पूर्ण झालेला आहे. त्यानंतर 1 किलोमीटरच्या तुमच्या जवळपास असलेल्या शाळेंची लिस्ट इथं दिसणार आहे तुम्हाला खाली पूर्ण. या 1 किलोमीटर घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरच्या शाळा आहेत त्या सिलेक्ट करायच्यात 1 बाय 1. तुम्ही ज्या शाळेमध्ये ॲडमिशन करू इच्छिता त्यानंतर अशा पुढं वरती दिसतील तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या शाळा. त्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला सबमिट करायचं आहे पूर्ण. इथं तुम्हाला सबमिट केल्याच्यानंतर अशा प्रकारचं ॲप्लिकेशन दिसेल. PDF फाईल जर तुम्हाला वाटल्यास डाउनलोड करून घ्यायची आहे. आता तुमचा फॉर्म पूर्णपणे झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं भविष्यात ॲडमिट कार्ड वगैरे सगळे तुमचे ग्रीव्हन्स काही असतील तुमचे त्याबद्दलचे इंटरफेस दिसतो आहे. तुम्हाला मी कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न केला आहे फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसिजर. फॉर्म भरताना व्यवस्थित एकदम काळजीपूर्वक भरा. धन्यवाद.